सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण ही जुळून घेण्याची प्रक्रिया नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने मागच्या 17-18 वर्षापासून पाळले. हे आमचं समाज कक्ष आहेत. मॅचला होते सुरुवात. जय हनुमान गावठण आणि समोर आहे आई जीवदानी घासपाडाचा संघ जो फिल्डिंग करतोय. सुरुवात धमाकेदार. आजचा दिवस खास विशेष आहे. मी रिजेला थांबेल आणि पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येईल. कारण आज काय झाली, सुरुवातच त्या चौकारानं झाली होती असा. आणि ज्या ज्या वेळेला पहिला बॉल येतो ना त्यावेळेला काहीतरी घडतंय. मग तो चौकार येतोय, षटकार येतोय. आताही तेच घडलंय. टप्प्याचा चेंडू आता त्याच्यावरती चौकार टोकलाय. आणि या स्पर्धेविषयी मी येणार आहे तुमच्या दिशेनं. कारण ही स्पर्धा अशी आहे, आपल्या वैतरण्याच्या पूर्वेकडील संघ आहेत. विरारचा पूर्वेचा भाग आहे. ग्रामीण पातळीवरती संघ खेळतात. एक चौकार दूर आला, त्यानंतर विकेट आलाय. त्याच्यामुळे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने केलेला प्रयत्न एक ग्रामीण गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना, ग्रामीण स्तरावरच्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते. मागचे 3 पर्व पाहिले, हे 4थं पर्व आहे जे नारंगी ग्रामीण धमाका सध्या आपण अनुभवतो आहे. आणि या मागच्या वर्षीचे साक्षीदार प्रशांत आपण देखील राहिलेत. त्याच्यामुळे मजा येते जेव्हा ग्रामीण स्तरावरचे खेळाडू या मैदानावरती खेळतात. आपण चर्चा ती जारी राहणार आहेत. सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स आहेत आणि आमचे झहीरभाई, तुम्ही जसं उल्लेख केला होता आज काहीतरी गिफ्ट घेऊन आलेत. त्यांचं एक गिफ्ट तुम्ही पाहिलं, पण कदाचित आज ते थम्सअप घेऊन आलेत. बिल्कुल, जहीर भाई ने कहा था आज करते कुछ तूफानी और साथ में लाए है बिरयानी. बघा, सुगंध जो आहे ना बिर्याणीचा तो खाली आमचे जे मंडळी बसले आयोजक आहेत तिथपर्यंत पोहोचलाय. जी हाँ, इस वक्त बढ़िया खेल भी चल रहा है. दीपक गेंदबाजी कर रहे, दीपक खंडेकर. स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर. पहली गेंद पर चौका था, उसके बाद में विकेट आउट होता है. अच्छी गेंद पर दीपक खांडेकर द्वारा अब मौका मिला बल्लेबाजी करने के लिए. बस सुधीर के लिए बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है. 4 रन 1 विकेट के नुकसान पर आज के दिन का बहुत इंपॉर्टेंट मुकाबला जय हनुमान गावठन और आई जीवदानी घासपाड़ा. चर्चा तो होगी, जैसे कि तुकाराम मांगले सर हमारे साथ जुड़े हुए तो बहुत सारी चर्चा होगी. इस वक्त बहुत इंपॉर्टेंट मैच. राइट मुहूर्त विकेट गेंदबाजी. रिवर्स में खेलना चाहते थे, हल्का सा अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. गेंद चलेगी विकेट कीपर की बदस्तानों की तरफ. अत्यंत महत्त्वाचं तुकाराम सर, आता नारंगी ग्रामस्थ मंडळाने ठरवलं तर ते एक व्यावसायिक स्पर्धा घेऊ शकतात. पण तसं न करता आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या निमित्तानं दिसतोय. आणि ह्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, गावातून जिल्ह्याला, तालुक्याला, राज्याला खेळायचं असेल स्वप्न तर प्रत्येक यावेळेला खेळाडूंना बघितले. पण ही संधी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने जर तुम्हाला उपलब्ध करून दिली तर त्याचं सोनं करणं गरजेचं, तरच त्याचा फायदा भविष्यात प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला होईल. जो मुद्दा तुम्ही छेडलाय तोही महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक खेळाडूची सुरुवात ही अशीच गावाकडनं, अलीकडनं खेळताना होते. आपल्या गावाचं क्रिकेट खेळताना तुम्ही दाखवलेला खेळ कदाचित इतरांनी पाहिला, तिथून तुम्हाला अगदी आपल्या विभागाकडनं निवडलं गेलं. मग तालुका, जिल्हा स्तरावरती आणि बरेचसे खेळाडूचं अखिल भारतीय स्तरावरती, ऑल इंडिया लेवलवरती देखील खेळताना पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 4. अजून एक डब्याचा चेंडूचा पूलचा प्रहार आहे. पूल पॉवरफुल आहे आणि पॉवरफुल स्ट्रोक आउट ऑफ द बार इज द 6. संपलाय. 10 धावा बघा. पीक केला होता लेनला, तितका छोटा चेंडू नव्हता, पण त्या टप्प्याला बरोबर ओळखलं आणि चेंडूला पाठवलं ते बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणि या स्पर्धेचं आयोजन करण्याचा उद्देश तोच होता. एकदा परफेक्ट मुद्दा तुम्ही चढलाय. खरं या मैदानावरती 2 मोठ्या स्पर्धा होतात. एक डिसेंबर महिन्यामधली ज्याच्यामध्ये 150 संघ खेळतात, एक NCC चषक ज्याच्यामध्ये 32 संघ खेळतात. मग त्यावेळेला कदाचित या आपल्या पूर्वेकडच्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत नाही. आणि NCC B ज्या गटामधून खेळतो ती संकल्पना पुढे आली. म्हणून 2023 पासून आपण जर पाहिलं तर या ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना संधी दिल्या. आणि प्रत्येक वेळेला, म्हणजे अजून मी तुमच्या दिशेने येतोय, प्रत्येक वेळेला नवा विजेता आलाय. 23ला रायपाड्याने जिंकली, 24ला ती गसरालीने जिंकली, 25ला NCC B होता. जी परंपरा NCC चषकाची आहे ना, 25 नवा विजेता, ती तिथे देखील कायम आहे. त्याचं कारण आहे नारंगीचं मैदान. या मैदानाला ती चटक लागली, सवय झालेली आहे. कल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवरती षटक अतिशय महत्त्वाचं आहे. और बाला के ऊपर भी सबकी निगाह है. बाला फिलहाल स्ट्राइकर इन पर, नॉन स्ट्राइकर इन पर सुधीर. ऑफ टॉप के बाहर गेंद स्ट्राइक पर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला गया. डीप स्ट्राइक पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई.
या नारिंगीच्या मैदानाची खासियत आहे, इथे मॅचेस खूप चांगल्या होतात, म्हणजे रोमर्षक होतात. प्रेक्षकांची संख्या चांगली असते सातत्यानं, कारण कुठली स्पर्धा घ्या त्या स्पर्धेला जर प्रेक्षक नसतील तर मजा नाही. त्यामुळे प्रेक्षकही तितकेच सुज्ञ आणि दर्दी आहेत. हे आपण यापूर्वी देखील अनुभवलेलं आहे. कृष्ण लक्ष्मण सातपुते असेल, एबन पवन केनेसाठी दिलेलं प्रेम ऑन साईडला नॉगांच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, परंतु बघूया काय घडतंय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार, कडकडी चौकार. ऐतिहासिक मैदान, प्रत्येक खेळाडूला इथे खेळण्याचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न इथे आता नारंगी ग्रामीण धमाकाच्या माध्यमातून ग्रामीणच्या खेळाडूंचं पूर्ण होत है. वेरी गुड डिलीवरी, बहुत अच्छी गेंद, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, खड़े खड़े ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे, गेंदर बनने के बीच कोई संपर्क नहीं. स्कोर 16 रन, 1 विकेट के नुकसान पर. 16 धावा धापलकरती. आणि जसं तुम्ही म्हटलं होतं की बाबा इथे खेळण्यासाठी प्रत्येकजण आतुरता असतो. काल ज्या वेळेला आई गावदेवी कनेरचा संघ क्वालिफाय झाला ना, अक्षरशः डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते त्यांच्या. काही एक दोन खेळाडूला आम्ही विचारलं की काय झालं, ते म्हटलं मागच्या 2 वर्षापासून आम्ही ट्राय करत होतो, प्रयत्न करत होतो या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचा, चांगला खेळ करत होतो, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत कदाचित कमी पडत होतो. इतर ठिकाणी जिंकणं आणि इथे जिंकणं, तो मूलभूत फरक होता ना, तो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून आला होता. आणि जिंकल्यानंतर ते समाधान, अगदी आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिला होता कनेरच्या संघाच्या. इस गेंद के बाद और चर्चा होगी. कल्पेश पाटिल गेंदबाजी कर रहे, तजुर्बेदार खिलाड़ी है. स्कोर 17, 1 विकेट के नुकसान पर. बल्ला चेंज हो रहा है. तुकाराम सर, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एकतर सांघिक कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ सांघिक कामगिरीच्या जोरावरती आपण चांगल्या स्पर्धा जिंकताना आपण खेळाडूंना पाहिलं, अर्थात टीमला पाहिलं. दुसरी गोष्ट व्यक्तिगत कामगिरी, आता त्यावरती देखील चर्चा होईल, कारण शेवटी स्पर्धेत आपण काय मिळवणार आहात. हा फटका जबरदस्त आहे, दर्जेदार, लॉन्ग ऑफ सीमारेषा पार, पत्रा बजाव षटकार, पत्रा बजाव षटकार. तर तुम्ही वैयक्तिक कामगिरीचा उल्लेख केला. आता त्यांनी षटकार तिथेच ठोकलाय जिथे कॉमेंटेटर बसल्यात. भाई सिक्सर वही मारना जहा कॉमेंटेटर बैठे. चेंडूच्या वेगात बदल केला, लेन ती थोडीशी छोटी केली, लेन थोडीशी मागे सरली, हा चांगला आहे. पण असा ज्यावेळेला फटका येतो ना, म्हणजे बॉर्ड लाईनच्या बाहेर येतो, पडतो. आपण 2 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 1 गडी बाद 23. जसा तुम्ही पत्रातोडचा उल्लेख केला होता, त्या पत्र्याचा आवाज फक्त वर येत नाहीत, मैदानावरती पण जाणवतो. कारण जो तो आवाज येतो ना, त्याचा परिणाम, कदाचित इम्पॅक्ट, प्रभाव मैदानावरती देखील जाणवतो. तो 2 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 23 आहे. इथे खेळणं वेगळी मजा आहे. या मैदानावरती एन्जॉय करणं प्रत्येकाला आवडत असतं. जसं समालोचक देखील आहेत, समालोचकांना देखील इथून या व्ह्यूनं कॉमेंट्री करणं एकदम अनुभव वेगळा असतो. त्याच्यामुळे बाकी काय बघावं लागत नाहीत. ॲक्शन रिप्लेच्या अगोदर जी ॲक्शन चालू असते ना, ती परफेक्ट सांगितली जाते. परफेक्ट अँगल आहे आणि उंचावर असलेला कॉम्बॉक्स, त्यामुळे पहिल्या चेंडू कुठे पिच होतोय तो आपल्याला बघायला मिळतो. तो शॉट कसा खेळला हे देखील खूप छान पद्धतीने इथून सांगता येऊ शकतं. सर्व अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओ फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, ये खुशी आई थी आपके लिए, लेकिन इस बार लेग कटर गेंद ऑफ टर्म के बाहर, ऑन साइड पर खेलने की जब कोशिश की तब आप जाकर बीट हुए. तो कारण सर महत्त्वाचं म्हणजे सांघिक कामगिरी आणि व्यक्तिगत कामगिरी. आणि मगाशी जसं उल्लेख केलात की या स्पर्धेचा चॅम्पियन बदलतोय, एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपण जाणार आहोत. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली, हल्का सा अपील विकेट कीपर बॉलर ने किया और स्क्वेयर लेग अंपायर ने बल्लेबाज आउट. डोंट आर्ग विथ अंपायर. तुकाराम सर, तोपर्यंत आपण एक चर्चा करू शकतो की नारंगी ग्रामीण धमाका 2026 अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. एक तर चॅम्पियन बदलतोय. आता या स्पर्धेच्या निमित्तानं जर नवा चॅम्पियन जेव्हा मिळतो ना, तेव्हा त्या संघाला त्याची ऊर्जा मिळते. एक दुसरी गोष्ट, व्यक्तिगत कामगिरी देखील तितकीच महत्त्वाची, की ज्यामुळे आता तुमचे रील सोशल मीडियावरती व्हायरल होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर चांगली कामगिरी केली तर ते आपोआप होतील, परंतु ते करण्याकरता अशा पद्धतीची कामगिरी, एक दर्जेदार खेळ करणं गरजेचं असेल. 2 वेगवेगळे मुद्दे आहेत, एक व्यक्तिगत कामगिरी आणि सांघिक कामगिरी.
याबद्दल तुकाराम सर काय सांगाल? नाही, दोन्ही गोष्टी जसं तुम्ही उल्लेख केला, ज्यावेळेला तुम्हाला एक ॲज अ टीम युनिट खेळायचं आहे त्यावेळेला देखील तशाच पद्धतीने खेळायचं आहे, जसं एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे. कोण किती किती प्रमाणात देऊ शकतो. जसं एक रील मी त्या गोष्टीचा उल्लेख करेल की ना, रोहित शर्मा रोहित शर्माचं एक विधान होतं की टीमला कसं हँडल केलं जातं, की ज्याच्याकडे जी कुवत आहे त्या कुवतीनुसार ज्याच्याकडे जशी कुवत आहे ना त्या कुवतीप्रमाणे त्याला खेळ करावा लागा. म्हणजे बॉलर असेल, बॉलरनं आपला 100% देणं गरजेचं आहे. फ्रंटलाईन फलंदाज गोलंदाज आहेत, त्यांनी देखील आपला 100% देणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही रीलचा उल्लेख केला, रील बनतील पण प्रायव्हेट रीलपेक्षा टीमची रील बनली तर अजून मजा येते. कारण आता काय झाले माहिती का, रील बनवतात, एक षटकाराची रील बनवतात, षटकार गेला ते नेक्स्ट बॉलला तो बाद झालेला असतो, आऊट झाला, त्याची रील येत नाही, फक्त त्या सिक्सरची रील येते. पण ते जर टीमने जल्लोष करतानाची रील बनली तर त्याचा आनंद वेगळा असतो. आणि एक टीम युनिटने जर तुम्ही काम केलं, मी काय उल्लेख केला, कारण त्यांनी सांगितलं की बाबा 4 प्रकारचे गोलंदाज असतात. एक असा असतो की त्याला सर्व काय माहिती असते, त्याला काय सांगावं लागत नाही. दुसरा असतो कदाचित तो कॅप्टनला विचारतो, बाबा आप बोलो कैसा करना है. तिसरा असतो तो सांगतो मला काही गोष्टी सांगा, काही गोष्टी मला माहिती आहेत. आणि जो चौथा असतो त्याला मॅचच्या अगोदर कॉफी शॉपमध्ये किंवा चाय घेताना सांगावं लागतं, बाबा तुला कसं खेळायचं आहे. या सर्वांना हँडल करावं लागतं. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याला माहिती आहे त्यालाही हँडल करायचं असतं. काही गुणवत्ता असून देखील प्रेझेंट होत नाहीत त्यांनाही हँडल करायचं असतं. तर काही जण थोडंसं अंडर प्रेशर असतात, त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं हाताळून आणायचं असतं. म्हणून टीम युनिट कॅप्टनचा रोल महत्त्वाचा असतो. वैयक्तिक कामगिरी नो डाऊट तुम्हाला कदाचित आत्मविश्वास देऊन जाते, पण एक टीमची कामगिरी आपल्या टीमला वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकते. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हुकमाची पानं मिळतील याची काही गॅरंटी नाही, परंतु मिळालेल्या पानावरती चांगला डाव तुम्हाला खेळता यायला पाहिजे. 11 खेळाडू आहेत आणि त्यांची क्षमता तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. सांघिक कामगिरी क्रिकेटच्या खेळामध्ये अत्यंत महत्त्वाची. थँक्यू सो मच तुकाराम सर, खूप छान विश्लेषण तुम्ही केलं. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, ओ माय गॉड, सोप्पा झेल सोडलाय. 2 धावा पूर्ण होतील. तिसऱ्या धावासाठी देखील प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल. 6 बाद 3 धावा पूर्ण केल्या. टाळ्यांचा गजर डेगॉटमध्ये होतोय. टाळ्यांचा आवाज या ठिकाणी सुरू झालाय. 24ला 3 स्थिती आहे. जय हनुमान गावठण संघ मोठी धावसंख्या आता 27ला 3 आहे. 27 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जसं आपण चर्चा करतो हा सामना देखील तसाच चाललाय बघा. जय हनुमान गावठण हा पहिला कॅच ड्रॉप बघा, अगदी इझी कॅच होता, सरळ सोपा रेग्युलेशन कॅच तुम्हाला टिपायचा होता. आज सुरुवात धमाकेदार होता, पण मध्ये गाडी अडखळली थोडीशी आणि पुन्हा एकदा ट्रॅकवरती आले. अडखळलेली गाडी पुढे ढकलण्याचा प्रयत्न मागे पुढे झालाय. क्षेत्ररक्षक देखील होता, पण त्या 3 रन कदाचित तुम्ही जसा उल्लेख केला ना, 6 बाद तास, त्या 3 रन फक्त 3 धावाने आल्यात. जो मोमेंटम त्या बाजूला होता तो या बाजूला कदाचित शिफ्ट झालाय. धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या. त्यावेळेला तुम्ही सोडलेला झेल, दिलेल्या धावा प्रतिस्पर्ध्याला प्रोत्साहन देऊन गेल्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जो षटकार आलेला आहे तो षटकार महत्त्वाचा असेल, कारण जेव्हा 3 धावा घेतल्या जातात तो सूर्यप्रकाश हा खेळाडू स्ट्रायकर एंडला आला आणि त्यानं पायावरचा चेंडू छान खेळला. स्क्वेअर लेग सीमारेषच्या बाहेर चेंडू पाठवला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. आता आकडे बघा, 33 धावा झालेत, 3 गडी बाद झालेत, 3 षटकं समाप्त झालेली आहेत. आता आकड्यांमध्ये तुम्हाला किती रस आहे आम्हाला माहिती नाही, परंतु हे आकडे हे योगायोगानं घडत असतं. अजून एक योगायोग झाला का, म्हणजे 33 वरती 3 षटकं आणि त्या 3 रन मुलेच हा प्रकार घडलाय. बरोबर, त्या 3 रन मुले. आणि अतुल पण 3 वरतीच खेळतोय बघा. अतुल 3 वरती आहे. 3 षटकं समाप्त झालेले आहेत. 4 षटकांचा सामना, 3 विकेट गेलेले आहेत. 33 धावा धापलकावरती मगाशी आले 3 धावा. तो देखील कदाचित टर्निंग पॉईंट होऊ शकतो. गेंदबाजी करने के लिए विशाल पाटिल, फ्लैग टिपर खिलाड़ी, पॉइंट कवर मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. और प्रचेस्तों के पीछे बॉर्डर पर खिलाड़ी है. इस बार कैच पकड़ने की कोशिश कामयाबी नहीं मिली है. जब पैर पर गेंद आई ना तब जाकर बहुत ही बढ़िया, ओ माय गॉड, 3 रन मुकम्मल किए. दोबारा डगआउट में तालियों की आवाज आ रही है. अब पिछले 3 गेंदों में तुकाराम सर मोमेंटम चेंज हुआ है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी सूर्य प्रकाश और अतुल द्वारा. स्कोर 36, 3 विकेट के नुकसान पर. नेहमी असं म्हटलं जातं बाबा 3 तिघाडे काम बिघाडे, पण या 3ने काम बिघाडलं नाहीये, काम बनवलेलं आहे.
या 3-3 धावानं काम बनवलेलं आहे. पहिल्या 3 आल्या, त्यानंतर सिक्सर आला, आता पुन्हा एकदा 3 आल्यात. धावा धापालकरती 36. थोडंसं जागते राहो भाई, घास पडा टीम, थोडंसं जागा व्हा. त्यानंतर आता विकेट आलाय. यावेळेला विकेट आलाय. एक स्टंप थोडीशी उघडी पडली होती आणि त्याच्यावरती चेंडू जाऊन आदळलाय. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतरचा होणारा मॅच NCC बी संघ खेळेल गावदेवी वैतीपाडा संघाशी. मागच्या वर्षीचा चॅम्पियन आहे बी संघ, कारण मागचं वर्ष आहे ना, म्हणजे नारंगीसाठी नेहमीच जसं तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला, प्रत्येक स्पर्धा यशस्वी होत असते, पण मागचं 2025चं वर्ष नारंगीच्या क्रिकेटसाठी अगदी सुवर्णकाळ होता. कारण नारंगीच्या बी संघानं चॅम्पियन बनलं, नारंगीचा मास्टर चॅम्पियन बनला आणि नारंगीच्या मुख्य संघानं 80 चषक पटकावला होता. त्यामुळे 2025चं वर्ष होतं ना, अगदी एक वर्ष जे कायम लक्षात राहण्यासारखं होतं. तो संघ मैदानावरती खेळणार आहे गावदेवा वैतीपाडाशी. त्याने रेडी यायचं आहे. मी तुमच्या दिशेने येतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा 36 आहेत. इथून 46 होतील का 42 होतील? ये तो सवाल है ना, अब सवाल का जवाब तो बल्लेबाज को देना है. गेंदबाज भी अपना दमखम दिखाने के लिए तैयार. अवसर पर 4 खिलाड़ी धारी के अंदर. मधुकर, बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी. आगे गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. पहली गेंद बिंदी गेंद है. अब सवाल यह है 36 बने हैं या 45 बना पाएंगे, वो देखने वाली बात है. बहुत बढ़िया स्टार्ट विशाल पाटिल द्वारा. नाही, असंही पाहिलं तर विशाल पाटील बंधू या नावाने सर्वजण ओळखतात आणि अगदी बंधूच कामाला आलाय. लोअर फुट चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू लंग आपला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील. 2 धाबा लॉंग एंडला. आता परत त्या 3 धावांचा प्रयत्न चालू होता, कारण 3 वरतीच खेळ बदलतोय. या चेंडूवरती 2 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर 38-38. नेक्स्ट मैच के लिए दोनों टीमें तैयार हैं. टॉस किया जाएगा इनिंग ब्रेक में. विशाल पाटिल फुल टॉस आंसर पर खेला, लॉन्ग पर खेला, घेर के नीचे लपक लिया कैच. फुल टॉस पर बल्लेबाज बॉस बन सकते थे, लेकिन मधुकर डकआउट की तरफ जाएंगे. विकेट आल्याने जसा मी उल्लेख केला, विशाल पाटील बंधू जसे आले तसं सामन्यामध्ये पूर्णपणे चेंज झाला. आपल्याला वाटलं होतं त्या 3 रननं सिक्सरनं मोमेंटम त्या बाजूला गेलाय. हाही फुलटॉस होता. बॅट थोडी हातामध्ये फिरली आणि तितकं एलिव्हेशन कदाचित मिळू शकले नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी टिपलाय हा सुंदर असा झेल. धावा आहेत धावफलकावरती 38. जशी चर्चा चालू होती, तुम्ही जर पटकन जसं रिफ्लेक्ट दिलं होतं की बाबा बल्लेबाज अब सोचेंगे की यहाँ से 42 बनेंगे या 46 बनेंगे इथून, पण गाडी अडकलेली आहे. गाडी थोडीशी अडकलेली आहेत. या टीमची जर पाहिली तर जय हनुमान गावठेच्या संघाची गाडी थोडीशी 38 वरती अडखळत चालले आहेत. बंधूची चांगली गोलंदाजी. पुढचा मॅच 2 टीमचे कॅप्टन येतील. वैतीपाडा नारंगी NCC बी संघ. शेवटचा बॉल आहे. स्कोर आहे 38-38. तुकाराम सर रेड सिग्नल लगा है. जय हनुमान गौठन तीसरे ओवर में बहुत अच्छा प्रदर्शन किया था. ऑन सर पर खेल दिया. बाउंड्री पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है. 4 रन. आखिरी गेंद पर चौका और इसी के साथ स्कोर पहुंच चुका है 42 पर. जीतने के लिए 43 रन का लक्ष्य रखा गया है. इस मुकाबले में जो प्रेशर बनाया था विशाल पाटिल ने, वो आखिरी गेंद पर रिलीज हुआ. इस ओवर में 9 रन और 2 शिकार. विशाल पाटिल का ये बहुत अच्छा ओवर जरूर था. 4 ओवर के बाद 42, 5 विकेट के नुकसान पर. स्टंप के अंदर गेंदबाजी. ऑन सेट पर एक अच्छा स्ट्रोक. बल्लेबाज महेंद्र, लाजवाब स्ट्रोक था. अतुल और महेंद्र 4, अतुल 6. कोशिश की वह बाउंड्री पर गोता लगाते हुए रोकने की, लेकिन कामयाबी नहीं मिले. तो करण सर, जब जब चौका या छक्का आखिरी गेंद पर आया है, अगर आप टीम के अंदर होते या मैं टीम के अंदर हूं और मैदान के अंदर आप बतौर बल्लेबाजी करें, डगआउट किस तरह से देखता है इस चौके छक्के के लिए? हा प्रभाव सोडून जातो. म्हणजे शेवटच्या चेंडूवरचा तो वार प्रहार, त्याचा परिणाम आणि त्याचा प्रभाव, त्याचा इम्पॅक्ट सोडून जातो तो. पण काय असतं की जर तुम्हाला पुढे जायचं तर कदाचित मागचा तो प्रभाव आणि तो इम्पॅक्ट आहे ना, त्याला थोडंसं मागे सारायचं आहे, कारण तो तुम्ही बदलू शकत नाही. आयुष्य जगताना देखील असंच जगावं लागतं. तुम्हाला भूतकाळात रमायचं आहे, भविष्याची स्वप्न पाहायची आहेत, पण वर्तमान काळात जगायचं आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आहेत. मागे काय घडलंय, मिस्टेक झाल्यात, पण त्या प्रभावातनं जर बाहेर आला घासपाडा संघ तर 43 धावांचा पाठलाग होईल. त्याचा जास्त विचार केला तर कदाचित धावा होताना थोडीशी अडचण जाणवेल, कारण जशी गोलंदाजी केली होती शेवटच्या बॉलवरचा चौकार, मी म्हटलं होतं बाबा 36 वरनं 46 का 42 धावा झाल्यात आणि दोन्ही टीम खुश आहेत. एक जर पाहिलं तर दोन्ही टीम खुश आहे. पहिला आपण टॉस घेऊया. दोन्ही संघाचे कर्णधार NCC बी आणि गावदेवी वैतीपाडा संघ कॅप्टन. चला आपण टॉससाठी या, टॉस करूया.
दोन्ही टीमचे कॅप्टन खुश आहेत, म्हणजे ज्यांनी बॅटिंग केले तेही खुश आहेत. गावठणचा संघ की आपल्याला पाहिजे होते, अडचण होती थोडीशी, त्या अडचणीतनं मार्ग काढत आपण 40च्या पार गेलोय. आणि फिल्डिंग करणारा संघ गासपाडा संघ विचार करतोय दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला वाऱ्याचा वेग आहे, वाऱ्याचा ओघ आहे, त्यावेळेला आपण त्यांना 50 धावांच्या आत रोखलं गेले. त्याच्यामुळे दोन्ही टीम खुश आहेत. फक्त बघूया धावांचा पाठलाग होईल की धावा इथे रोखल्या जातील. सध्या स्क्रीनवरती आमचे दोन्ही समालोचक मित्र भारत राऊत आमचे पांजूचे मित्र, आणि आज जी खास ट्रीट दिले जसं प्रशांतजीने उल्लेख केला होता, आज गिफ्ट आणले तूफानी भाई जहीर भाई जो बिर्याणी लाए है वो भी दिया दिखाई दे रहे. आपण टॉस करूया पहिला. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर सकाळपासून जर पाहिलं जिथे 55चा पाठलाग नाही झालाय, 69 केल्या होत्या त्याचा देखील पाठलाग नाही झालाय. आणि ते पाहता गासपाडा टीम हे सुरुवात केली होती, या गासपाडा टीमनं हंगामाची अगदी चांगल्या पद्धतीनं केली होती. विजेतेपदानं स्टार्ट केला होता, मध्ये थोडीशी अडकळली, पण पुन्हा एकदा ऑन ट्रॅक येण्याचा प्रयत्न ते देखील करतील, तितकी क्षमता आहे त्या टीमकडे. चला टॉस टॉस. दोन टीम कॅप्टन चला. गावदेवी वैतीपाड्याचे कॅप्टन आलेत. NCC बी कॅप्टन जितेंद्र मांगेला येतील आणि त्यांच्या शुभ हस्ते होईल हा टॉस. पहिले फेरीचा चौथा सामना असेल, त्यानंतर 5वा मॅच कोपरी बी आणि NCC सी संघ खेळेल. टॉस सर चला. दोन्ही टीमचे कर्णधार आलेत. टॉस झालाय, टॉस नारंगीने जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण चर्चा करूया पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे आमच्या जोडीने. कारण एक चर्चा त्यांनी छेडली होती की ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना ज्यावेळेला अशी संधी मिळते ना, मग हे टॅलेंट तुमचं काउंट होते, म्हणजे इथे केलेली कामगिरी काउंट होते, कोणीतरी बघत असतो, कारण तिथूनच तुमची कदाचित मागणी येते. कारण एक स्पर्धा आपण याच मैदानावरती केली होती 2019ला, ज्यावेळेला वसई विरार प्रीमियर लीग खेळली होती. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये आपण कृष्णा राऊतला खेळताना पाहिलं होतं, आणि त्यानंतर तोच खेळाडू भरपूर टीममधनं खेळला, भरपूर अशी नावं आहेत, त्यावरती चर्चा होईल. कारण एक वसई विरार प्रीमियर लीग आताच पहिला आणि दुसरं पर्व निघालेत, तिथून आपण भार्गव पाटीलला पाहिला, आज तो ऑल इंडिया स्तरावरती खेळतोय. म्हणजे छोट्या छोट्या गावातनं खेड्यातनं आलेली मुलं किंवा खेळाडू अशा स्पर्धेमधनं पुढे येतात किंवा प्रकाशझोतामध्ये येतात, त्यांचा फायदा त्यांना पुढच्या क्रिकेटच्या प्रवासामध्ये होत असतो. वसई विरार प्रीमियर लीगमध्ये निमिषनं जबरदस्त कामगिरी केली होती, आणि 2-3 दिवसापूर्वी मी त्याला सिंहगडच्या पुण्याच्या मैदानावरती पाहिलं होतं. त्याला तिथे संधी मिळाली, व्यावसायिक गटामध्ये ओपन गटामध्ये तिला संधी मिळाली. भार्गवी तिथे खेळला पुण्यामध्ये जाऊन, त्यामुळे एखादी स्पर्धा तुम्हाला मोठं देखील करू शकते, मोठ्या मंचावरती नेऊन एक संधी तुम्हाला निर्माण करून देऊ शकते. त्यामुळे आता किती गांभीर्याने क्रिकेट तुम्ही खेळता, ही स्पर्धा खेळता, ते देखील महत्त्वाचं असेल. जीतने के लिए लक्ष्य रहेगा 43 रन का. कल्पेश पाटिल और चिराग पाटिल प्रारंभिक बल्लेबाज, राकेश गेंदबाजी कर रहे हैं, अजूदानी घासपड़ा. बहुत अच्छी टीम जरूर है, लेकिन सामने एक अच्छी गेंदबाज, सारे नौजवान खिलाड़ी जिनको मौका मिला है. इस ओवर की पहली गेंद रुक गए हैं. मैंडेटरी पावर प्ले का ओवर है. प्लांट स्लीपर खिलाड़ी, एक खिलाड़ी इस वक्त कबर पर, एक्स्ट्रा कबर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी तैनात, ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है और एक खिलाड़ी फाइन लेग पर मौजूद. इस ओवर की पहली गेंद राकेश, पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक है, पीछे बाउंड्री पर खिलाड़ी है, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा और इसी 1 रन के साथ बल्लेबाज कल्पेश पाटिल का खाता खुलता, पर स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. चला भरपूर चर्चा होईल, कारण जो मुद्दा चढलाय त्यावरती, पण थोडासा मॅच ऑनगोईंग आहे त्यावरती देखील नजर असू द्या. कारण 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला सामना दोन्ही टीम खेळतात या स्पर्धेमधला, त्यामुळे विनिंग स्ट्रीकवरती जायचं आहे, विजयी व्हायचं आहे, आणि त्यामुळे सुरुवात महत्त्वाची आहे, स्टार्ट महत्त्वाचा आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटची फेस थोडीशी ओपन केली, पॉईंटला फिल्डर आहे, खराब फिल्डिंग. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 3रा धावायचा प्रयत्न केला जातोय, आणि आजच्या दिवसातील जी फिल्डिंग आहे ना, म्हणजे 1-2 धावा कॅच सुटतात. कदाचित 1-2-3 वर्षा अगोदर आपण दोघंच होतो, आता त्या स्पर्धेचं नाव नाही सांगणार, ज्यावेळेला अशाच ग्रामीण संघ खेळत होते त्यावेळेला फिल्डिंगवरती चर्चा केली होती की या म्हणजे गटामध्ये बघा, आपण सांगत नाहीत का किंवा टीका करत नाहीत, क्रिटिक्स करत नाहीत, पण या गटामध्ये बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, कमतरता आहे ती चांगल्या फिल्डरची. फिल्डिंग हे क्षेत्र कदाचित अजून गांभीर्यानं कोणी घेतलं नाहीये. जी हाँ, इसके ऊपर भी चर्चा करेंगे. ऑन साइड पर बेहतरीन स्ट्रोक है, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत छक्का
मॅग्निफिसंट स्ट्रोक कल्पेश पाटील अप आणि कल्पेश पाटील अशाच खेळासाठी ओळखले जातात. म्हणजे या टीममध्ये दोन कल्पेश आहेत, कल्पेश पाटील आणि कल्पेश म्हात्रे. दोघांचा रोल वेगळा आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, तर एक आघाडीचा आक्रमक फलंदाज म्हणून कल्पेश पाटीलकडे पाहिलं जातं. आणि पॉवर प्लेमध्ये असंच खेळायचं असं 43 धावांचा ज्यावेळेला पाठलाग करायचा आहे त्यावेळेला जर स्लॉटमध्ये चेंडू आला तर त्या चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवणं गरजेचं आहे. स्कोर सध्या 10 वरती आहेत. आक्रमण केले गोलंदाजावरती. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा दुरून खेळाय, लांबून खेळाय. आला की डीपी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा. बघा हे सर्व होतं. बॅकअप, फिल्डिंग, या सर्व गोष्टी आहेत ज्या गोष्टीवरती कदाचित आपण जे लक्ष देतोय ना, फिल्डिंग का महत्वाची आहे. नाहीतर तुम्ही कितीही रन करा, कितीही धावा करा, बॉलर किती प्रयत्न करा, त्या धावा रोखता येणार नाहीत. तो करम सर, कितने ऐसे वीडियो आपने देखे, कितने ऐसे रील देखे जहां खिलाड़ी फील्डिंग कर रहा है और वो प्रैक्टिस सेशन का जो वीडियो है वो वायरल हुआ. कभी भी नहीं, बल्लेबाजी आप करते हो वहाँ प्रैक्टिस करते, गेंदबाजी की प्रैक्टिस करते, लेकिन फील्डिंग की प्रैक्टिस वो कम आप देखते हैं. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. गेंदबाजी करने के लिए राकेश तैयार. कल्पेश 10 पर के दर चिराग. ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा. डगआउट में तालियों की आवाज आ रही है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. आई जीवदानी घासपाड़ा टीम इस वक्त 14 रन बगैर किसी नुकसान के. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आंखों से दूर रखना चाहते थे, कंट्रोल नहीं था. राकेश इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं, कॉम्बक्शन से गेंदबाजी करते. सेकंड पर बल्लेबाज चिराग पाटिल. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद. इस बार लेकर करने की कोई कोशिश नहीं, सीधी गेंद थी. ऑफ स्टंप के बाद थोड़ा सा बाहर, पांचवें छठे स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं. तो कर ये अच्छी लाइन है, ज्यादा वेरिएशन नहीं था, लेकिन कंट्रोल अच्छा था राकेश का. बघा लेफ्ट आर्मर ज्यावेळेला गोलंदाजी येतो ना, एक त्याचा नॅचरल अँगल बाहेर घेऊन जातो, एक आर्मर असतो तो फसकान आतमध्ये येतो, आणि एक स्ट्रेटर वन असतो. दॅट्स अ स्ट्रेटर वन. हा सरळ चेंडू निघून गेलाय तो एसटीच्या हातामध्ये. गोलंदाज प्रयत्न करतोय, गरज आहे ती फिल्डरची साथ देण्याची. आता हा एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागतो. मग जर तुम्ही साथ नाही दिली तर बॉलरला एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागतो, आणि त्या एक्स्ट्रा एफर्टमध्ये या एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा दिल्या जातात. स्कोर 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 15. ये मिस्टर एसरा जो है ना आपके लिए परेशान करेंगे, क्योंकि आपके पास बैंक बैलेंस ज़्यादा नहीं है. और जो वाइड लाइन है, आपका बहुत बार देखते हैं कि वो 2 लाइन होती है. जब आप शफल होते हैं तो उसके बाद में वो लाइन बढ़ती है, लेकिन इस तरह से नहीं है, एक ही लाइन है. तो थोड़ा ये भी ध्यान में रखना है, जब बल्लेबाज शफल होते हैं तो आपको कहाँ गेंदबाजी करनी है वो भी आपको तय करना है. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी. इस बार विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए. फ्लाइंग टिप के खिलाड़ी ने गेंद को उठाया है, और ये एक अच्छा ओवर, बहुत ही अच्छा ओवर था. जबरदस्त खेल इस वक्त गेंदबाज द्वारा. ये देखिए टप्पा खाने के बाद गेंद ऑफ टप के थोड़ा सा बाहर चली गई. विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए. बल्लेबाज बीट हुए थे. फ्लाइंग टिप के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया था. स्कोर 15 बगैर किसी नुकसान के. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. जीतने के लिए 43 रनों की जरूरत है. राज आएंगे नहीं, इस बार राज तो तैयार नहीं है. तो माझ्या अंगणी खेळल्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 15. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका आपण बघतोय. चर्चा भरपूर चालले. तसं तुम्ही उल्लेख केला तर बाबा फिल्डिंगचे रील येत नाहीत किंवा फिल्डिंग सेशनच नसतं. फार पूर्वीचं क्रिकेट असताना की एक दिवस फक्त कॅचिंग प्रॅक्टिस असायची किंवा फिल्डिंग प्रॅक्टिस असायची. आणि आता काय झालं, तो फिल्डिंगचा प्रश्न आहे ना, तो प्रत्येकाने ऑप्शनला टाकलाय. बाबा केली तरी ठीक आहे, नाही केली तरी ठीक आहे. पण अशी भरपूर उदाहरणं आहेत क्रिकेटमध्ये की तुमच्याकडे चांगली बॅटिंग आहे, पण जर फिल्डिंग नाही तर प्लेइंग 11मध्ये तुम्ही खेळू शकत नाहीत. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 18मध्ये पाहिलं तर 28 धावा करायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ, 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सुधीर. स्ट्रायकरला कल्पेश पाटील, नॉन स्ट्रायकरला चिराग पाटील. 18मध्ये करायचे आहेत 28. एका बाजूला घासपाडा, दुसऱ्या बाजूला गावठण. लाईनला मिस केला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईनला मिस केला आणि सरळ चेंडू निघून गेला एसटीच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू आला. बघा पडला, थोडंसं आत आला, कारण तो जो अँगल बनवतोय ना, त्या कोण्यातनं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये फायदा झालाय. कमबॅक करायचं आहे टीमला.
जय हनुमान गावठण संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. आई चेंडू कॅम्प केला होता, आतमध्ये आला होता इथे. आता तुला थोडेस मिस्टेक झाले आणि ते मिस्टेक होत असताना फलंदाज होतोय धाव बाद गॉन. रिप्ले बघा, सुधीर आले होते. क्रिशच्या कोण्यातनं चेंडूला थोडंसं पडला, आत आला, पायावरती चेंडू आदळला. अपील जरा पण वर थोडासा होता, त्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आणि आज बिर्याणी आणले त्याच्यामुळे आज पवन घरत आता फक्त तो आयफोन प्रो दाखवण्यासाठी देतात का खरोखर देत लावलाय? नाही, जहीरबाईला त्यानं सांगितलं ना जेव्हा आयफोन देतो तर जहीरबाईने सांगितलं अरे माय फोन आहे मेरे पास भी फोन है. क्या बात है. कलपेट की पारी समाप्त 10 रन बनाए. चिराग पटेल 3 पर खेल रहे, स्कोर 15-1 विकेट के नुकसान पर. शहीद भाई को आप देख रहे हैं इस वक्त स्क्रीन के ऊपर. ओ क्या बात है, चारों का निश्चित. सुधीर की गेंदबाजी बहुत बढ़िया. दूसरे विकेट का पतन. बल्लेबाज नितेश पाटिल बैक टू द पेबलन. 15 पर 2. सर्व काही सुरळीत असं चाललं होतं की सर्व काही सुरळीत चाले त्यावेळेला सुधीर, आता असं म्हणावं लागेल की समोर सुधीर होता पण बॅट्समन अधीर झाले होते. बघा थोडासा वेळ घ्यायचा होता, टाइम घ्यायचा होता. असं नाही की आस्किंग रन रेट आता भरपूर काही आहे, तो 9च्या आसपास आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 9च्या जस्ट वरती होता. आणि दुपारच्या सत्रामध्ये नारंगीच्या मैदानावरती 9-10ची आस्किंग रन रेट इतकी जास्त नाही आहेत, कारण ज्यावेळेला वाऱ्याचा वेग असतो, हवा थोडीशी वाहत असते. 2 गडी बाद 15 धावा धापलकावरती आहेत. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. स्टार्ट बहुत अच्छा था आयुजुद्दीन निगास पड़ा टीम का. उसके बाद में सुधीर ने बहुत बढ़िया गेंदबाजी. 15 गेंदों में 28, 18 गेंदों में 28 रनों की जरूरत थी. तो कारण सर वहां से कहानी में पलटवार किया. सुधीर ने बहुत ही असरदार गेंदबाजी की है. बघा नुसते असरदार नाहीये, त्यांच्या नावामध्येच आहे, कारण त्यानं टीमला देखील धीर दिलाय. सुधीर त्यांचं नाव आहे, धीरला धीर दिलाय, धाडस केलंय. बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत मागच्या 2 चेंडूवरती आल्यात. अकोटप्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ क्षेत्ररक्षक थोडासा लेट आले, थोडेसे लेट झाले तुम्ही. ही संधी होती, जो दबाव, जो प्रेशर, जे दडपण बनलं होतं त्या दडपणामध्ये अजून एक विकेट येणार होता. ज्यावेळेला तुम्ही स्लो आले, दोन्ही हाताने चेंडू केला. एक तर तुम्ही थोडेसे लेट झाले भाई, थोडेसे लेट झाले. आता जे झालेला लेट काय फक्त या चेंडूवरती झालाय का या मॅच मध्ये जे कमबॅक करण्याचा प्रयत्न सुधीर करतोय तो देखील निसटलाय. जी हाँ, बहुत ही अच्छा मुकाबला, रोचक मुकाबला है. पहले ओवर में बल्लेबाजों का दबदबा रहा, लेकिन दूसरे ओवर में सुधीर ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. शानदार गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद चिराग पाटिल ऑन साइड पर पूर किया. हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. मागच्या काही चेंडूवरती जे काही घडत होतं ना नाट्य, जो ड्रामा घडत होता त्यावेळेला चिराग पाटील नॉनस्ट्राईक एंडला होते. आणि जसे ते स्ट्रायकर एंडला गेले त्यांनी आपल्या बॅटचं अपूलचा अगदी मस्ट निडेड पाहिजे होता तो षटकार ठोकलाय. हवासा वाटणारा षटकार ठोकलाय. 22 धावा धापलकावरती 1.5 षटकांचा खेळ. ती 1 रन बघा काय करू शकते. जसं आपण 3 रनचा उल्लेख केला होता, त्या 1 रननं काय झालं माहिती का, धावा झाला नाही, त्याच्यामुळे कदाचित तो प्रेशर येऊ शकला असता. मासा फटका खेळण्याचं धाडस केलं असतं नसतं, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक एक क्षण महत्त्वाचा आहे, एक एक रन महत्त्वाची आहे, एक एक धाव महत्त्वाची आहे. आता खेळ बदलला आहे, आता खेळ बदलला. जो क्षण आला होता
जैसे कहते ना, खुशी आई थी दरवाजे पे, आपने दरवाजा नहीं खोला. आणि आता ते झाले, होत्याचं नव्हतं झाले. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार, सिक्सर. जब कुछ लेकिन चिराग पाटिल का पिछले 2 गेंदों पर बोलबाला. बॉलिंग स्वीप, बहुत खूबसूरत बल्लेबाजी. और तुकाराम सर, हमेशा कहा जाता है राख के नीचे होती है आग, राख के नीचे होती आग. और चिराग पाटिल का ये नया स्वैग, क्या बल्लेबाजी कर रहे हैं. पहले मिड विकेट की तरफ, उसके बाद में स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद प्रेशर रिलीज करने वाले 2 बेहतरीन स्ट्रोक चिराग ने खेले हैं. दबाव अब फिलहाल जयनमान के ऊपर. पूर्णपणे त्या साईडला दबाव थोडासा जसा डायव्हर्ट झालाय. जसा डायव्हर्ट जातो ना, एखाद्या रस्त्याचं काम चालू असतं त्यावेळेला डायव्हर्शन असतं, त्यावेळेला बदलतो, तो मार्ग बदलतो. आता जो दबाव कदाचित बॅट्समनवरती येणं, फलंदाजीवरती येणं अपेक्षित होतं, त्या दबावाला झुगारून देणारा म्हणजे हा काउंटर अटॅक केलाय. एका अर्थानं चिराग पाटीलने केलेला हा काउंटर अटॅक आहे. जिथे 18 मध्ये 28 करायच्या होत्या, त्यावेळेला पहिले 3 चेंडू अगदी बरोबर होते. चौथ्या चेंडूवरती धाबाची संधी निसटली, 2 षटकार आले. आणि आता आले 12 मध्ये 15 धावा करायचे आहेत. पहिला 12 मध्ये 15 त्यांनी केल्या होत्या, त्यामुळे ती कहाणी थोडीशी बदललेली होती. आणि आता जो थोडासा आपण जर पाहिलं तर कहाणी थोडीशी बदललेली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपक खांडेकर, बॉलिंग मार्कवरती बॉलर बॉलर नेम मधुकर. 12 मध्ये करायचे आहेत 15. 12 बॉल 15. पायावरती चेंडू आदळलाय आणि इट्स आउट. पंचांचा इशारा येतोय. बरोबर यष्टेंच्या समोर चेंडू पायावरती आदळलाय. इट्स OET आउट. दीपक खांडेकर एक प्रतिभाशाली खिलाड़ी, बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. और करीबी मामला था, बॉल की जरूरत है, दबाव बढ़ता हुआ इस वक्त. अब मजा आएगा. तो करण सर, ये पिक्चर अब सुपर हिट हो रहा है. कभी धूप है तो कभी छाया, यही तो इस खेल की है माया. पिछले ओवर में भी जो शुरुआत थी वो इस तरह से हुई थी. मधुकर गेंदबाजी करने के लिए आए हैं और पहली गेंद पर विकेट. दीपक खांडेकर सबसे शातिर बल्लेबाज डगआउट की तरफ चले गए. पण हा खेळ जसा बघितला ना तुम्ही, योग्य उल्लेख केला का, ऊन सावलीचा खेळ चालू आहे. धूप आहे, कभी थोडीशी छाया भी आ रही आहे. असं वाटतंय कधी कधी सामना गावठणच्या बाजूने चाललाय, जय हनुमान गावठणचं. आणि त्यानंतर काउंटर अटॅक चिरागचा पहिला, पुन्हा एकदा मॅच या बाजूला येतोय. आता हा मॅच आई जीवदानी घासपाडा आपल्यापासून लांब ढकलताय की काय असंही वाटायला लागले. त्याच्या दिशेने येतोय मॅच. जसा जसा मॅच येतोय तसा आहे तो. बघा, मी म्हटलं ना, वाटलं होतं की त्या बाजूला जातोय, या बाजूला येतोय. आणि जसे नितेश केले, थोडेसे तेज आहेत आणि त्याच्या बॅटमधनं सिक्सर, षटकार. नितेश के रडार पे गेंदबाजी आप कर रहे हैं, उसका फायदा उन्होंने उठाया. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. इस बार गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, पीछा करते हुए फाइन लेग पर खिलाड़ी, और गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. बिल्कुल बाउंड्री के बाद 4 रन. फुटबॉल खेले लेकिन कोई फायदा नहीं हुआ. नितेश का माइंडसेट बहुत अच्छा, डगआउट से सेट होकर मैदान के अंदर चले गए और उसके बाद में एक सिक्सर, एक चौका. सुपर बैटिंग. जसं की बाबा डगआउट मध्ये सेट झाले, थोडेसे क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी क्षेत्र निवडलं होतं ते लॉंग लेग्स आणि लॉंग लेग सीमारेषा पार धरल्या. कारण ज्यावेळेला विकेट पडतात ना, त्यावेळेला डगआउटमध्ये चलबीच्या चालू असते. आता कोण बॅटिंगला जाणार, कोणाला पाठवायचं आहे, जाऊन काय करणार आहेत, त्यावेळेला या सर्व गोष्टी डोक्यामध्ये चालू असतात. पण तुमचा जर माइंडसेट क्लिअर असेल तशी बॅटिंग होते. त्यांनी पाहिलं होतं बाबा बॅटिंगला जायचं आहे आणि अगदी दे घुमा के खेळायचं आहे.
दे घुमा के खेळायचं आहे, बॅटिंगला जायचं आहे, दे घुमा के खेळायचं आहे आणि या मॅचला फिनिश करायचं आहे. 6-4-6 मॅच फिनिश. खल्लास. जय हनुमान गावठण संघ प्रथम फलंदाजी करताना केल्या 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्यामध्ये सुधीरच्या 12 धावा, 7 धावा बाळा आणि 7 धावा सूर्यप्रकाश. 2 विकेट विशाल पाटील महत्वाचं शेवटचं षटक हाताळलं. 2 विकेट कल्पेश म्हात्रेंच्या नावावरती, 1 दीपक खांडेकर यांच्या नावावरती. सुरुवात केली होती 43 धावांच्या पाठलागाला, ज्यावेळेला कल्पेश पाटीलनं स्टार्ट केला, चिरागनं त्यांना साथ दिली. मध्ये वाटतंय की गाडी